एक होती चिमणी, नाव तिचं चिवताई, आणि एक होतं कावळा, नाव त्याचं कावदादा. दोघे मित्र होते, पण स्वभाव मात्र अगदी वेगळे होते. चिवताई खूप कष्टाळू होती आणि कावदादा खूप आळशी होता. मला घर बांधायला सुरुवात करायला हवी. अजून वेळ आहे, उद्या करू काम. उन्हाळ्याचे दिवस होते, पावसाळा जवळ येत होता. चिवताईने मेणाचे मजबूत घर बांधायला सुरुवात केली. मी आताच मेहनत करेन, म्हणजे पावसात मला त्रास होणार नाही. कावदादाने शेण आणि चिखलाचं कच्चं घर बांधलं. हे चालेल, एवढंच पुरेसं आहे. आणि मग काळे ढग जमले, वारा सुटला आणि जोरदार पाऊस सुरू झाला. चिवताईचं मेणाचं घर सुरक्षित राहिलं, पण कावदादाचं घर पावसात वाहून गेलं. अरे बापरे, माझं घर तर वाहून गेलं. आता मी काय करू? चिवताई चिवताई दार उघड, मला खूप थंडी वाजते, मला आत घे. चिवताई चिवताई दार उघड. भिजलेला कावदादा मदतीसाठी विनंती करू लागला. मी जेव्हा मेहनत करत होते तेव्हा तू आळस करत होतास. आता त्याची शिक्षा तुला मिळते आहे. माफ कर कावदादा, मी आता दार उघडू शकत नाही. कावदादा निराश झाला. त्याला आपल्या आळशीपणाची जाणीव झाली. त्याने मनात ठरवलं, आता पुढे तो मेहनत करेल. ही गोष्ट आपल्याला शिकवते, वेळेवर मेहनत केल्यास संकट टळते, आळस केल्यास पश्चात्ताप होतो, कष्टाचे फळ नेहमी गोड असते.